झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। खारगे समितीचा अहवाल डिसेंबरमध्ये सादर होणार आहे। डिसेंबर आधी अहवाल सादर होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या अहवालातून आणखी काय महत्त्वाचे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर येत्या 6 डिसेंबरला खारगे समितीचा अहवाल समोर येणार आहे आणि सगळ्यांचीच प्रतीक्षा आहे की आता खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय असेल। झी 24 तासनं हे प्रकरण उघडकीला आणलेलं होतं आणि या संदर्भात आणखी एक मोठी अपडेट आहे। आरोपी शीतल तेजवानीला पुन्हा एकदा संधी दिली जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बाजू मांडण्यासाठी आता संधी दिली जाणार नाहीये। खारगे समिती पुन्हा नव्यानं संधी देणार नाही असं सूत्रांकडून कळतंय। समज देऊन सुद्धा शीतल तेजवानी उपस्थित राहिलेली नव्हती आणि त्यामुळे आता तिला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक म्हणजे 6 डिसेंबरला खारगे समितीचा अहवाल येणार आहे आणि या अहवालाकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे शीतल तेजवानीला पुन्हा आता नव्यानं संधी दिली जाणार नाही अशी सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार आहेत आणि काय नेमकं तिच्या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। होय, शीतल तेजवानी ही गेली काही दिवस माध्यमांसमोर येण्याचं पण पोलिसांच्या चौकशीलाही सामोरे जात नाही ती आणि दोनदा तिला खारगे समितीने पाचारण केलं होतं, नोटीस पाठवले होते तुमची बाजू मांडा, पण ती कालही आली नाही। काल तिने तिच्या वकिलाला पाठवलं। त्यामुळं खारगे समितीने असा निर्णय घेतल्याचं कळतं, कारण त्यांना 6 तारखेला अहवाल आपला 1 महिन्याची मुदत समजेल, त्यामुळे तो अहवाल सादर करायचा आहे। त्याच्या आधी आली तर ठीक, नाही तर पुन्हा संधी मिळणार नाही आणि अहवाल शासनाला खारगे समितीकडनं सादर केला जाईल। मग अनेकदा संधी देऊनही जर आरोपी शीतल तेजवानी समोर येत नसेल आणि फक्त वकिलाकरवी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचं, म्हणजेच काहीतरी ती ऑब्व्हियसली जो गुन्हा घडलेला आहे हे एका अर्थाने कबूल करते की काय, समोर काय येत नाही, हा समितीचा प्रश्न आहे। म्हणून समितीने ठरवलं आता संधी नाही, संधी भरपूर झाली। जे काय अहवाल आहे, जे काही निरीक्षण आहे, जे फाइंडिंग आहेत इतर शासकीय समित्याकडनं, मोठे समिती आपल्याला माहिती सादर झालेलं मुद्रांक शुल्क विभागांतर्गत तो अहवाल तयार झाला होता। नंतर महसूलची समिती आहे आणि पोलिसांची, मग एवढ्या सगळ्यांचं अहवाल एकत्र करून मग सगळ्यांचे जबाब घेऊन हे सगळी समिती आपला अहवाल सादर करेल। त्यामुळे आता शीतल तेजवानीला पुन्हा संधी मिळणं सध्या तरी दिसत नाही आणि पुणे पोलिसांनाही गेली 3-4 दिवस झाले ते संपर्कात नाही आहे। त्यामुळं ती शीतल तेजवानी नेमकी आहे कुठं असा प्रश्न सध्या पडलेला आहे। अगदी, त्यामुळे आता शीतल तेजवानीला संधी मिळणार नाहीये असंच दिसतंय। या पुढच्या काळात काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खूप मोठी बातमी घेऊन आम्ही आज झी 24 तासवर लाईव्ह आलेलो आहोत। झी 24 तासच्या बातमीनं महाराष्ट्रात खळबळ। जमीन प्रकरणात पार्थ पवारांच्या पार्टनरवर गुन्हा। दिग्विजय अमरसिंह पाटील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। व्यवहार रद्द होणार या बातमीवरही शिक्कामोर्तब। कॅन्सलेशन डीडच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हा व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात हे आपण खात्रीलागीने सांगू शकतो। अजितदादांकडून व्यवहार रद्द केल्याची घोषणा। ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। लोकांचं लक्ष नाहीये, कोणी इथे बघत नाहीये, त्यामुळे आपण कुठलेही व्यवहार करू शकतो, सरकारी जमिनी परस्पर विकू शकतो असं जर काहींना वाटलं असेल तर तसं नाहीये। झी 24 तास जागा आहे, त्या जागत्याचं काम आम्ही करतोय आणि त्या जागत्याच्या माध्यमातूनच ही बातमी आम्ही तुमच्या समोर आणली आणि आज त्या बातमीचा इम्पॅक्ट महाराष्ट्राने बघितलाय। महाराष्ट्राच्या महाबातमीचा महा इम्पॅक्ट। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बीडच्या संतोष देशमुख हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय। आज मसाजोगमध्ये त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे। बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्ये प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याला अटक झाली आहे। देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यायला लागला। अद्यापही या प्रकरणामधील एका मुख्य आरोपीचा शोध लागलेला नाहीये। देशमुख कुटुंब आजही
न्यायासाठी लढा देत आहे.